तर आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येते। देशातील 12 कॅन्टोन्मेंट बोर्ड महापालिकेमध्ये विलीन होत आहेत। महाराष्ट्रातले 5 कॅन्टोन्मेंट बोर्ड मात्र रद्द करण्यात आलेत। कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अधिकार महापालिकांना मिळालेले आहेत। देशातल्या 62 पैकी 12 कॅन्टोन्मेंट महापालिकेकडे जात आहेत। ब्रिटिशकालीन कायद्यावरती आधारित असणारे देशातील 52 कॅन्टोन्मेंट बोर्ड हे बरखास्त करून राज्यातील महापालिका आणि नगरपालिका यांच्यात विलीनीकरण करण्याबाबतची मागणी होत होती आणि मागणीनंतर आपण बघतोय अहमदनगर, अजमेर, संभाजीनगर, बबिना, बेळगाव, कन्नूर, देवळाली, तसंच कामठी, खडकी, मोरार, नशिराबाद, पुणे, सागर आणि सिकंदराबाद बोर्ड महापालिकेमध्ये विलीन होणार आहे। आताची ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय। कॅन्टोन्मेंट बोर्ड म्हणजे अर्थातच ज्या भागामध्ये सगळे लष्करी वसाहत किंवा लष्करातले जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांच्यासाठीची ही निवासस्थानं, त्याचबरोबरीनं लष्करासाठी दिलेली ही खास अशी जागा जी पूर्णपणे राखीव स्वरूपाची असते, खासगी स्वरूपामध्ये ती वापरली जात असते आणि त्याचे सगळे अधिकार हे लष्कराकडेच असतात। अशाच या कॅन्टोन्मेंट बोर्डच्या जागा ज्या आहेत त्या अर्थातच काही एकरांमध्ये वसलेल्या असतात। ब्रिटिशकालीन कायद्यानुसार त्या बनवण्यात आलेल्या आहेत। ब्रिटिशांच्या काळात तयार झालेल्या या सगळ्या जागा आहेत आणि त्यामुळे या जागांसंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे। संपूर्ण देशभरामध्ये एकूण 52 ठिकाणी हा निर्णय जो आहे तो बदलण्यात आलेला आहे। महाराष्ट्रातले 6 कॅन्टोन्मेंट बोर्ड कुठले ते आपण बघतोय। अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या ठिकाणी कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत। तसंच खडकी, देवळाली, कामठी या 6 ठिकाणी महाराष्ट्रातले कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत ज्यांच्यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। एकूण 12 आहेत, मात्र ब्रिटिशकालीन कायद्यावरती आधारित असणारे हे कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत ज्याच्यात बदल केले जाऊ शकतात। तर कॅन्टोन्मेंट बोर्डासंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्व काय आहेत तीही पाहतोय। नागरी सुविधांचे मालकी हक्क राज्य सरकारला मोफत हस्तांतरित करा। मालमत्ता आणि दायित्व राज्य नगरपालिकेकडे हस्तांतरित करा। तर भाडेतत्वावरील मालमत्तांवरती महापालिकेचं नियंत्रण हस्तांतरित करा। तर कॅन्टोन्मेंट बोर्ड विलीनीकरणानं काय होणार आहे? नागरी सुविधा महापालिकेकडे जाईल। खासगी जमीन मालकांना याचा फायदा होईल। जमिनी विकता सुद्धा येतील। तर इमारतीच्या उंची सुद्धा वाढवता येणार नाहीत। या भागात काही नियम आणि अटी आहेत आणि त्यानुसार या भागामध्ये जमीन विकत घेणं शक्य होईल। इमारतीची उंची सुद्धा मर्यादित स्वरूपात राहील। मात्र कॅन्टोन्मेंट बोर्ड विलीनीकरणाचा फायदा हा येत्या काळामध्ये कसा होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राज्य आणि महानगरपालिकांना या संदर्भातले निर्णय हे घेता येऊ शकतील।